नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा. पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव हा परिसर मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. तसेच या ठिकाणी मोठमोठ्या वसाहती असल्याने नागरिकांचा वावरही वाढला आहे. मात्र या वर्दळीच्या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडलेली आहे. नक्षत्र लॉन्च शेजारी असलेल्या साईनगर परिसरात वॉकिंगला गेलेल्या महिलेला मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका महिलेला धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील 5.5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसका मारून तोडून नेल्याची घटना 7 जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जयश्री अमृतलाल कोठारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. मात्र सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने आचारसंहिता व्यक्त होत आहे. कारण आजकाल शहरातील गुन्हेगारांना पोलिसांची भीती आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. आजकाल रोड अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. अशातच 10 जानेवारीला नगरदौंड रोडवर विसापूर फाटा परिसरात रात्रीच्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मात्र या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोपट धोंडीबा जाधव असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत पोपट जाधव हे दुचाकीवर सातारा येथे असलेल्या त्यांच्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी गेले होते. मात्र नगरकडे येताना अपघातात मृत्यू झाला. तर या घटनेतील अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. तसेच या परिसरातील नागरिकांना अपघात झाल्याचे समजताच त्यांनी बेलवंडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. तसेच या घटनेतील वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता छावणी परिषदेने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा मोठा निर्णय घेतलाय. छावणी परिषदेची घरपट्टी आणि पाणीपट्टी मिळून रहिवाशांकडून अंदाजे 3.5 करोड रुपये येणे बाकी असल्याने विकास कामे देखील रखडली आहेत. तसेच वसुली होत नसल्याने छावणी परिषदेस मिळणाऱ्या निधीत सुद्धा अडचणी निर्माण होत असल्याने छावणी परिषदेने कारवाईला सुरुवात केलेली आहे. मात्र आता छावणी परिषदेने थकबाकीदारांना वकिलामार्फत नोटीस बजावण्याचे काम हाती घेतले असून त्याच्यावर होणारा खर्च हा मालमत्ताधारकांकडून वसूल करण्यात येणार आहे. तसेच वकिलाच्या नोटीस मिळूनही ज्या मालमत्ताधारकांनी त्यांच्यावर देय असलेल्या घरपट्टी पाणीपट्टीचा भरणा न केल्यास छावणी अधिनियमांतर्गत अशा मालमत्ताधारकांवर जिल्हा न्यायालयामार्फत वसुलीचा दावा दाखल करून वसुली करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मिशन 100 दिवस 7 कलमी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी लोकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक राहून मिशन 100 दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि उद्योजकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी 7 मुद्द्यांवर काम करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या. अहिल्यानगर येथील मनमाड रोडवर जवळ असलेल्या मोल्हेगाव पुलाच्या खालच्या बाजूस एका तरुणाचा मृतदेह आढळला असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे. अश्विन मारुती कांबळे, राहणार निपाणी, बेळगाव, कर्नाटक असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी MIDC पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मात्र आता हा धक्कादायक प्रकार नेमका का घडला आहे आणि ही हत्या कोणी केली याचा तपास पोलीस करत आहेत. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा.